लग्न घर म्हटलं की भरपूर सारी कामं असतात आणि सगळी कामं आपण एकत्र मिळून केली ना तर पटकन होतात. तर त्याचप्रमाणे आम्ही सगळी कामं जी आहेत त्याची लिस्ट केली आणि प्रत्येकाला ती कामं विभागून दिलेली आहेत. तर इथे भरपूर सारे लाडू देखील बनवायचे होते. रुखवताचं देखील साहित्य बनवायचं होतं आणि हे जे व्हिडिओ आहेत थोडेसे उशिरा येत आहेत. त्यासाठी तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा करते. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण रुखवताचे लाडू आणि रुखवताचं घर बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे आणि जर व्हिडिओ 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आता इथे लग्न घर म्हटल्यानंतर बुंदीचे लाडू बनवायचे होते आणि हेच बुंदीचे लाडू बनवण्यासाठी गावावरून घरच्या डाळीच्या पिठाची ही बुंदी पाडून आणलेली, घरीच पाडलेली आहे ही बुंदी. आणि या बुंदीमध्ये घालण्यासाठी वेलची पावडर इथे बारीक केलेली आहे. तर जवळपास ना 2 किलो पिठाची बुंदी इथे पाडलेली आहे. आणि आता ही बुंदीचे लाडू भरपूर दिवस टिकण्यासाठी यामध्ये 5 ते 6 लवंगा घालणार आहोत पाकामध्ये. तर ना मी माझं घरातलं सगळं काम उरकून आले आणि ताईंचा रात्रीच फोन आला होता की उद्या आपल्याला ना रुखवताचे म्हणजेच बुंदीचे मोतीचूरचे लाडू बनवायचे. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, मी माझं सगळं घरातलं काम आवरून येते. तर माझ्या नंदेचं घर ना माझ्या घरापासून साधारणपणे 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मग मी माझं सगळं आवरलं, दुपारचं जेवण वगैरे केलं आणि मग जेवण आवरून मग मी यांच्या घरी आले. तर नंदेने ना माझ्या पाक बनवून ठेवला होता. म्हणजे आता 2 किलो पिठाची बुंदी आहे म्हटल्यानंतर त्याला साखर देखील 2 किलो वापरली पाहिजे. पण त्यांनी ती साखर 2 किलो मधून साधारणपणे 1 ग्लास भरून इतकी साखर बाजूला काढली आणि साखर भिजेल इतकं पाणी घातलं आणि आता याचा मस्तपैकी एकतारी पाक बनवून घेतलाय. तर यामध्ये ना लवंगा देखील घातल्या होत्या आणि हा साखरेचा पाक तयार झालेला आहे. साखर पूर्णपणे विरघळली आणि एकतारी पाक झाल्यानंतर ही जी बुंदी होती ही सगळीच बुंदी या पाकामध्ये घालून घेतली. तर लग्न घर म्हटलं की भरपूर कामं असतात आणि माझ्या नंदेच्या घरी देखील 2 ते 3 माणसं थोडीशी एक्स्ट्राच पाहुणे म्हणून आली होती आणि माझ्या घरी देखील माझ्या मुलांचं कॉलेज वगैरे असल्यामुळे मला काही वेळेवर तिथे जाता येत नव्हतं. कारण की घरातली कामं उरकून आपण निघून कसं जायचं नाही का, मुलांचे डबे वगैरे असतात. तर मग मी ते सगळं करून मुलांचं जेवण वगैरे करून माझं आवरलं, पूर्णपणे घर व्यवस्थित ठीकठाक करूनच मी आता इकडे लाडू करण्यासाठी आले होते. तर आता ही सगळी बुंदी घातली आणि आता ही मिक्स करून घेते. तर ना वेलची पावडर देखील पाकामध्येच घातली होती. आता ही जी बुंदी आहे ना ही तेलामध्ये तळलेली आहे आणि मस्तपैकी असं तुपाचा छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये ना आता घरचं जे आपण साजूक तूप असतं ना तर ते साधारणपणे 2 ते 2.5 चमचे भरून यामध्ये घातलेलं होतं. तर यामध्ये काय होतं, तूप घातल्यामुळे छान असा तुपाचा स्वाद येतो आणि तूप घातल्यामुळे लाडू जे आहेत ना साधारणपणे मऊसर असे राहतात बऱ्याच दिवस. तर इथे ना व्यवस्थित ही बुंदी मिक्स करून घेतली आणि तूप देखील यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता ही जी बुंदी आहे ना साधारणपणे आठवडाभर पाडून आणली होती आणि जर आपल्याला जास्त दिवस ही बुंदी टिकवायची असेल ना, खूप कुरकुरीत अशी ही बुंदी तळली पाहिजे. तरच त्याची टिकण्याचा जो काळ आहे ना तो जास्त टिकतो. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता यावरती ना झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचंय. तर हा जो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते ना तो मेहंदीच्या 2 दिवसापूर्वीचा आहे. भरपूर सारे व्हिडिओ शूट करून ठेवले होते पण इतकंच की वेळ मिळत नव्हता अपलोड करण्यासाठी, एडिटिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे व्हिडिओ ना थोडेसे मागे-पुढे होत आहेत. तर ही बुंदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटं आम्ही झाकून ठेवली आणि या 10 मिनिटांमध्ये 2 ते 3 वेळा या बुंदीला व्यवस्थित मिक्स केलं. खूप छान असं बुंदीने पाक शोषून घेतला होता आणि आता आम्ही इथे तिघी जणी हे लाडू बांधतोय. तर या आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि ही समोर बसली आहे ती प्रिया. तर तिघींनी मिळून हे लाडू झटपटरित्या आम्ही बांधले आणि पटापट म्हणजे ना लागेल तेवढीच बुंदी ताटामध्ये घेतली आणि पटापट त्याचे लाडू अशा पद्धतीने वळले. कारण की मग सगळीच बुंदी जर बाहेर काढली असती ना तर थंडगार बुंदी पटकन बांधता येत नाही, त्याचे लाडू ना सुटतात. तर बऱ्यापैकी आम्ही जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये हे इतके लाडू बांधले आणि आता हे लाडू ना लगेचच डब्यामध्ये बंद करून नाही ठेवायचे, थोडेसे हवेलाच ठेवायचे, मोकळ्या हवेला. तर आता हे बघा शेवटी एक छोटासा लाडू बाकी होता तर तोच बांधतीये. सारखा सुटत होता हातातून पण मग म्हटलं की नाही त्याला आता बांधूनच ठेवायचं. तर हे बघा इतके लाडू झालेले होते
आणि आता हे सगळे लाडू झाले, चहा वगैरे आमचा झाला आणि थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. कारण की जवळपास ना दुपारी मी साधारणपणे 3:30 ते 3:45च्या आसपास इकडे आले होते आणि आता इथे चहा वगैरे झाल्यानंतर थोडंसं आम्ही गप्पा मारत बसलो. आणि आता ही बघा, ही बैलगाडी प्रियाने बनवलेली आहे आणि सगळीच मेहनत तिची होती. आणि हे जे घर आहे ना, तर हे घर देखील तिनेच बनवलेलं आहे. मग म्हटलं की चला, एखादं इतकं इंटरेस्ट घेऊन बनवतंय तर मग आपण देखील थोडंसं तिला हेल्प करावं. तर मग मी तिला म्हटलं की या घराला ना आपण चिरांच्या ज्या विटा असतात ना त्याचा इफेक्ट देऊया. तर हे ना स्पंज आहे ना, तर स्पंज थोडासा आयताकृती कट केला आणि इथे ना चॉकलेटी कलर घेतलेला आहे वाटीमध्ये आणि तो कलर अशा पद्धतीने त्यामध्ये स्पंज बुडवला आणि आता त्याचे ना ठसे द्यायचे घरावरती. पण त्याआधी ना मी पेपरवर ठसे देऊन बघणार आहे, कारण की स्पंज नवीन आहे त्याच्यामुळे पटकन प्रॉपर असे ठसे लागणार नाहीत. तर स्पंज नवीन असल्यामुळे ना प्रॉपर असे हे ठसे उठत नव्हते. तर आणखीन मी एक वेगळा तुकडा कट केला आणि पुन्हा त्याला छान असं कलरमध्ये बुडवला आणि त्याचा आता हा ठसा लावून घेते. तर अशा पद्धतीने एक ठसा उठलाय. तर उठतील हळूहळू, जसा हा स्पंज छान असा ओला होईल ना कलरमध्ये, तर खूप छान असे ठसे उठतील. पण ते ठसे उठण्यासाठी ना दोनदा मला अशा पद्धतीने त्याला प्रेस करावं लागत होतं. तर त्यावेळेस तो ठसा खूप छान असा उठत होता. पण ज्यावेळेस हे सगळे ठसे मी तयार करून घेतले आणि ज्यावेळेस फायनल इफेक्ट, फायनल टच जो म्हणतो तो दिला ना, तर असं वाटत होतं की खरंच ते चिराच्या विटा लावलेत की काय. तर आता यामध्ये ना अशा ज्या गॅप असतात, तर ते गॅप भरून काढण्यासाठी इथे ना मी साधारणपणे मार्करचा उपयोग केलेला आहे. काळा मार्कर असतो ना, तर त्याने अशा पद्धतीने विटांच्या मध्ये लाईन काढलेली आहे. पण नंतर असं जाणवलं की हा काळा मार्कर थोडासा बारीक वाटतोय आणि त्यानंतर मग मी वॉटर कलरमध्ये ब्रश बुडवून काळ्या रंगाने असे हे इफेक्ट दिलेले आहेत, विटांच्या मध्ये लाईन लाईन केलेले आहेत. तर हे बघा, आता खूप छान दिसते, चिरांच्या विटा दिसतायत की नाही, छान असा. तर ना हा इफेक्ट द्यायच्या आधी मी प्रियाला म्हटलं की प्रिया, या घराला साधारणपणे कसा कलर द्यायचं ठरलंय तुमचं. तर प्रिया म्हणाली काही नाही, ब्राऊन कलरच द्यायचा आहे सगळीकडे. तर ती ना ब्रशने कलर देणार होती, पण मग मी तिला म्हटलं की आपण चिरांचा इफेक्ट देऊन बघूया. तर मग तिला देखील ती आयडिया आवडली आणि ती म्हणाली की ठीक आहे, मग ते तुम्ही काम करा. आणि मग नंतर हे बघा, मी हे केलेलं आहे, ते ह्या चिरांच्या विटा आता तयार केलेल्या आहेत आणि नंतर ना काळ्या रंगाने ब्रशने मी असे मध्ये मध्ये अशा लाईन काढणार आहे. खूप सुंदर असं हे घर तयार झालं. खरं तर यामध्ये सगळी मेहनत प्रियाची आहे, फक्त जे कलरचं काम आहे ते मी केलेलं होतं. तर इथे ना साधारणपणे हे घर बनवण्यासाठी साधारणपणे मी, प्रिया, त्यानंतर ही माझी भाची, हिचं लग्न आहे ती, आणि प्रियाचा मुलगा, तर इतके चौघजण आम्ही हे घर बनवण्यासाठी आणि बाकीचे कामं करण्यासाठी इथे होतो. तर भरपूर सारे आयडियाज आम्ही बघत होतो यूट्यूबवरती देखील आणि अशा पद्धतीने आम्ही हे सगळं रुखवताचं काम पूर्ण केलं. हे बघा किती सुंदर असा इफेक्ट दिसतोय. तर असं वाटत होतं खरंच, म्हणजे आपण विकत देखील मिळतात ही घरं रुखवतात ठेवण्यासाठी, पण आपण हाताने केलेला इफेक्ट थोडा काही वेगळाच असतो. तर हे बघा असं तयार दिसतंय हे घर. आणि ही बैलगाडी, तर बैलगाडीला जी बैल आहेत ना, तर ती बैल गावावरून येत आहेत मातीची आणि चाकं वगैरे खूप सुंदर बनवले. तर फोटो सेशन चाललंय या घराचं आणि बैलगाडीचं. तर या घरावरती हे काळ्या रंगाचं जे दिसते चिमणी, तर ती आहे पेनाचं झाकण आहे. तर ते पेनाचं झाकण मी चिमणी म्हणून अशा पद्धतीने लावली आणि फेविकॉलने चिटकवला. आणि घराचं जे छप्पर आहे ना, तर झाडू असतो ना आपलं घरात झाडू मारायचा, तर त्याचे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आणि कट करून फेविकॉलने अशा पद्धतीने चिटकवून घेतलेलं आहे. तर सगळंच काम तयार झालं आणि जे एक्स्ट्राचे जे ह्या काड्या बाहेर आल्या होत्या, तर त्या कात्रीने मी कट करून टाकणार आहे. खूप सुंदर असं घर हे तयार झालं होतं. आणि आता ह्याला थोडंसं आम्ही साईडला ठेवणार आहोत. तर तयार झाल्यानंतर मी दाखवतेच तुम्हाला. तर महिलांमध्ये देखील खूप सारे छुपे असे गुण असतात आणि ते अशा पद्धतीने वेळप्रसंगी बाहेर पडतात. तर प्रिया देखील खूप ॲक्टिव्ह आहे आणि तिच्याकडे बघून देखील मी या गोष्टी बऱ्यापैकी शिकले. तर आता हे बघा, हे सगळं घर तयार झालं. चिमणी थोडीशी हालत होती, तिला थोडंसं पुन्हा फिक्स केलं आणि हा बघा घरामध्ये किती सुंदर असा कवडसा पडलेला आहे. तर हे झालेलं आहे तयार घर. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.